ते आले कुठं निघत आवरून सवरून. तर रामकृष्ण अरे मंडळी, आज जायचं होतं आपल्याला विसापूरच्या ट्रेकला. मग काय निघालो, PMT मध्ये बसलो. काका म्हणलं द्या तिकीट. तिकीट घेतलं. ते आले, यांचं काय चाललंय थोडं मार मार धरधर. म्हटलं काय रे म्हणतात PUBG. म्हणलं शाबास चाल द्या. स्वारगेटला पोचून सूर्यदेवाला नमस्कार करून आपले सगळे मित्रमंडळ दुर्गप्रेमी जमले होते. मग काय निघालो शिवाजीनगर रेल्वे स्टेशनला. मग काय पोचलो तिथं. 8:30ची ट्रेन होती म्हटल्यावर जरा लवकरच पोचलो. मग काय फोटो बिटो काढले आणि थांबलो ट्रेनची वाट बघत. तोपर्यंत रील्स वाढल्या. म्हटलं बाज म्हटलं अरे काय झालं यांना. मग काय बसलो ट्रेनमध्ये आणि निघालो ना विसापूरच्या दिशेने. मित्रांनो, ट्रेननी प्रवास करायचा आपला दुसरा अनुभव, त्याच्यामुळे लय हाऊस. पण हाऊस अशी पूर्ण झाली ते कळणच तुम्हाला व्हिडिओमध्ये. मग काय पोचलो ना आपल्या शेवटी स्टॉपला. पोचल्या भुका अशा लागल्या त्या का सगळी वडापाववर तुटून पडली. वडापाव खाऊन निघालो आपल्या दिशेने. मग काय आपला ट्रेक चालू झाला कंप्लीट. मित्रांनो 20 किलोमीटरचा ट्रेक पूर्ण केला आज आम्ही. धबधबा निसर्ग अशा सौम्य वातावरणात आजचा दिवस ढकलला. असं निसर्गाचं सौंदर्य कोणाच्या पण नशिबात नसतं. त्यासाठी आपल्या राजांच्या जन्मभूमीत जन्म घ्यावा लागतो. मित्रांनो भेटले आपले मित्रमंडळ. मग काय त्यांना खायला प्यायला दिलं आणि निघालो आपल्या पुढच्या दिशेला. पोरानं म्हटलं द्या भाऊ त्यांना खायला, नाही तर मोबाईल घेतील ओढून. भाऊ काढत होते फोटो. म्हटलं घे मोबाईल घे. मग काय आलो गाडाच्या पायथ्याशी आणि झाली आपल्या ट्रेकची सुरुवात. सर्व नव्या जोशात मस्तपैकी गड चढू लागले. आलो निम्म्यापर्यंत आणि जोरदार असा पाऊस चालू झाला. आणि अचानक मित्रांनो पुढे जाऊन असं झालं. अचानक मित्रांनो एवढा पाऊस वाढला का अरे काय झालं काय नव्हतं झालं. मित्रांनो इंस्टाच्या व्हिडिओ सांगितलं होतं आपण या की इथं घटना झाली. घटना अशी झाली की मीच पाय घसरून पडलो. बाग काय नव्हतं झालं. आपला पाहुणा घेतला आणि शेवटी पोचलो ज्यासाठी आलतो तिथं. मग काय झाला आपला पाण्यातला ट्रेक चालू. एवढा पाऊस वाढला मित्रांनो, पण आपले मित्र दुर्गप्रेमी चढत राहिले. मग काय निघालो आपल्या पुढच्या वाटेला. सर्व मित्रपरिवार वर घेतला आणि गाडाच्या दिशेने निघालो. पाऊस खूपच वाढत होता आणि धबधब्यांचा निसर्ग पाहत मन एकदम प्रसन्न झालं होतं. मग काय येऊन पोचलो या बुरुजापाशी. मित्रांनो इथून लोहगडाचं रक्षण करता येत होतं आणि विजापूरचं पण. मग काय बुरुजाचा आनंद घेत दमलेले दुर्गप्रेमी जोमले कुरकुऱ्यांवर. म्हटलं कागद आपल्याला घरी न्यायच्यात. मग काय कुरकुऱ्याचा आनंद घेत पावसाचा आनंद घेत आलो इथं होतं हनुमानाचं मंदिर. मग काय सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं, पाय वगैरे पडले आणि झोंबले ना भजन. असा पावसाचा आनंद घेत भजनचा आनंदच वेगळा आहे मित्रांनो. सेम रायगडासारखी गंमत झाली हो. पुराचं वातावरण एकदम आणि पाऊस वाढतच होता. मग काय अशा या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि आपल्या महाराजांचे गड किल्ले असं पाहून सह्याद्रीला एकच विचार वाटायचं, अरे सह्याद्री, अरे सांगशील का माझा राजा कसा होता. अरे सह्याद्री, अरे सांगशील का आमचे मावळे कसे होते. देसी जुगाड. आपल्या जोडीदारानं बनवलं ट्रायपॉड. म्हटलं शाबास लयच भारी बनवले. म्हटलं काढा व्हिडिओ. मग काय व्हिडिओ काढले. किल्ल्याचं राखण करणाऱ्या मावळ्याला थोडा आधार दिला आणि आलो इथं. बाबू सेम रायगड असा पुराचा प्रसंग आला बाबू. मग काय त्याच पुराचा आनंद घेत आम्ही जरा आडुश्याला येऊन बसलो. लय पोरं गाराटली ती बाबा. मग काय म्हटलं चला जरा चहा बिगू. मग काय चहा वगैरे घेऊन मित्रांनो एवढा पाऊस आला का आम्हाला व्हिडिओच काढता आला नाही. मग काय उतरलो खाली. सर्व दमलेले दुर्गप्रेमी निघाली. म्हटलं चला एकदा बाय बाय करा सगळ्यांना. मग काय निघालो आपल्या पुढच्या मार्गाला. जाता आता मित्रांनो थांबलो एका धबधब्यापाशी. मग काय धबधब्याचा आनंद घेऊन असा निसर्ग पाहून आम्ही निघालो परतीच्या वाटेला. शेवटी येऊन पोचलो रेल्वे स्टेशननं. मग काय आपल्या रेल्वेची वाट बघत बसलो. आली शेवटी रेल्वे. ती नसती आली ते बरं झालं असतं. आया एवढी गर्दी. अरे म्हटलं मी पहिल्यांदाच आलोय घ्या सांभाळून. म्हणतात नाही घे उतरून. म्हटलं शाबास. मग काय गर्दीत पार लय बेकार. मग काय पोचलो आपल्या शिवाजीनगर पुण्याला. मग काय बसलो PMTत आणि निघालो आपला घरच्या वाटेला. एवढा दिवस भिजलो होतो पण उभंच राहावं लागलं. कुठंच सुट्टी नाही हो. पावसाने आज आम्हाला सुट्टी दिली नाही. शेवटी आजचा दिवस असाच पावसात गेला. धन्यवाद.